निवडणूक अजून जाहीर नाही झाली. मी आज तुम्हाला सांगतोय निवडणुकीच्या कामाला लागा. म्हणजे काय करणार? उद्धव ठाकरेंनी आदेश दिले सगळ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा. नाही, काम मोठं आहे. ज्याप्रमाणे आता ते गावागावामध्ये ते मोदी सरकारचा रथ फिरतोय ना, सरकार आपल्या दारी थापामारी, पण गावागावात मोदी सरकारचा रथ गावकरी अडवत आहेत, शेतकरी अडवत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत की अरे तू बोलतोय. अरे काल तर मी बातमी वाचली, नगरमध्ये त्या खासदाराला सांगितलं एका शेतकऱ्याने, अहो आम्हाला तुम्ही योजना जाहीर केल्या त्या नाही मिळाल्या. मग एक जण गर्दीतनं बोललाय याला खेटराचे माळ घाला. मग ही जी चर्चा आहे ना, मी जे तुम्हाला कार्यक्रम दिला होता हो रे चर्चा, जसं 2014 साली मोदीजीने आणली होती चाय पे चर्चा, तसं तुम्ही सुरू करा हो रे चर्चा. घेऊन बसा 10 वर्षाचा आढावा. 14 साली काय सांगितलं होतं? अच्छे दिन आएंगे, आले का? तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार, आले का? शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार का? उज्ज्वला योजनेमध्ये एवढे सिलेंडर फुकट मिळाले का? जनधन योजनेमध्ये एवढे पैसे मिळाले का? पीक विमा, प्रधानमंत्री फसल विमा योजना मिळाली का? काहीच नाही मिळालेलं. मग हे होऊ दे चर्चा. ही कसली गॅरंटी? मी फक्त बोलेन पण देणार काहीच नाही, ये मेरी गॅरंटी है. जो बोलूंगा वो झूठ बोलूंगा, मेरी गॅरंटी है. ही गॅरंटी, हे निवडणुकीचं काम आहे. लोकांमध्ये जागा करत आहे ना, मोठमोठ्या सभा घेऊ नका, पण जिथे जिथे महिला असतील जा तुम्ही. आता आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. सीतारामनबाईंनी काल जाहीर केलं की आम्ही तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी काम करणाऱ्या 4च जाती आहेत. मग अंगणवाडी सेविका संप करतायत, त्या महिला नाही आहेत. आशा सेविकांना सगळं काही मिळते का? बघा. शेतकऱ्याला त्यांचं जे काय मिळायला पाहिजे, हक्काचं मिळायला पाहिजे, मिळते का? मग कुठे 10 वर्ष केलं काय? आता तुम्हाला कळलं या देशामध्ये 4 जाती आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जात न्याय सर्वेक्षण का करताय तुम्ही? मग जर घरी कोणाला जात न्याय सर्वेक्षणाला, तुमची जात काय? मी महिला, मी तरुण, मी शेतकरी, पण बहुतेकांची जात ते सांगतील गरीब. मग ह्या जातीवरती तुम्ही आरक्षण देणार का? ह्या जातीवरती तुम्ही काम करणार म्हणजे नेमकं काय करणार हे विचारा तुम्ही. मग तुमच्याकडे जेव्हा त्यांचे नेते येतील तेव्हा त्यांना विचारा, बाबा तुला आज साक्षात्कार झाला, निवडून येताना तुम्हाला 4 जाती दिसतात, निवडून आल्यानंतर तुम्हाला फक्त सुटाबुटातल्या जाती दिसतात. तुमचे मित्र म्हणजे देश नाही, देश म्हणजे माझी ही जनता, माझ्या समोर बसलेली ही माझी जनता आहे आणि यांच्यासाठी काम करा. तुमच्या मित्रासाठी काम करू नका. घराणेशाहीवरती टीका जरूर करा, पण आम्ही तुमच्या मित्रशाहीवरती टीका करतो. सगळं काही तुमच्या मित्राला, सगळं काही मित्राला. कोण मित्र तुम्हाला माहितीये की नाही? बरं झालं मला सांगितलं. पण वापरून तुम्हाला घ्यायचं, मत तुमची, म्हणजे मत तुमचं आणि किंमत त्यांची. मत तुमचं आणि किंमत त्यांना, हे नाही चालणार. आता तुम्हाला हिम्मत दाखवावी लागेल. आणि याच्या पुढे इकडे मी तर म्हणेन, अगदी भाजपचे सुद्धा कार्यकर्ते असतील, आजूबाजूला असतील, टीव्हीवरनं बघत असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, RSSने सुद्धा पिढ्यानपिढ्या यांना मजबूत करण्यात घालवले आहेत. आयुष्य बर्बाद झालेले आहेत त्यांची. घरदार काही तर अविवाहित राहिले, घरदार संसार सगळं मोडून टाकलं त्यांनी. पण नाही, हिंदुत्व हे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. मी हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही, अजिबात नाही. पण त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की जे सगळं पक्ष चोरणार तुमचं हिंदुत्व आहे का? पक्ष फोडणार तुमचं हिंदुत्व आहे का? हिंदूंमध्ये भेदभाव करणारं तुमचं हिंदुत्व आहे का? आणि पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातात देणारं, पुढच्या पिढ्या केवळ आमच्या नाही, त्याच्यात RSSच्या पण आल्या, भाजपच्या पण आल्या, ज्यांच्या अंधभक्तांच्या सुद्धा आल्या. या सगळ्या पिढ्या ह्या तुम्ही हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका. हे मी अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना, RSSच्या कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना सुद्धा सांगतो आहे. आणि त्यासाठी आपली लढाई.